हाय, राम राम जी. शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजल्यात 11. हा, आता स्टार्ट केलेला आहे व्हिडिओ बर का. चहा संग या सगळ्यांनी चहा प्यायला. काम चालू झालेलं आहे. आज आहे कामाचा 30वा दिवस. आज कामाला 1 महिना आज पूर्ण झाला बघा. सोमवारी स्टार्ट केलं तर 4 हप्ते झाले, म्हणजे आज 30 दिवस पूर्ण 1 महिना झाला. तर 1 महिन्यामध्ये 2 रूम, किचन, टॉयलेट, बाथरूम, वरची छत हे सगळं पूर्ण झालंय. म्हणजे आतापर्यंत झालं बरं का 1 महिन्यात. हा, आणि आता राहिले अजून हे जे सगळं प्लास्टर राहिले, प्लास्टर पण राहिलेलं आहे. हा, 2 रूमचं प्लास्टर, फरशी तर काही नाही, आपण कोबाच करायचं आहे बरं का. हा, नॉर्मल जसं आपलं आहे ना तसं आपलं थोडं थोडं करायचं. तर आता कोबा राहिलेला आहे, फरशी अजून प्लास्टर सगळं ते पण राहिलेलं आहे. चहा बनवते, चहा घ्यायला. जाऊ द्या. तर आता ते राहिलेलं आहे, मी दूध टाकते बरं का चहामध्ये. हा, ऋषी रोहन दोघं गेल्यात कामाला. दोन्ही पोरं कामाला गेल्यात आणि मिस्त्री आणि 2 लेडीज आलेल्या आहेत बरं का, लागल्यात कामाला. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हा, तर चला आता चहा घेऊन जाईल. आणि आता जे आपलं टॉयलेट बाथरूम आहे ना त्याच्यामध्ये प्लास्टर करायचं काम चालू आहे. टॉयलेट बाथरूमच्या आतमध्ये प्लास्टर चालू आहे. आता ते अजून फायनल बघू आता आज होते का उद्या होतंय, पण क्लिअरच करायचं त्याचं टॉयलेट बाथरूमचं. ते झाल्याच्या नंतर मग आपल्या रसोई किचनमध्ये. हा, मग किचनमध्ये होतंय बघा. मग किचन मधलं झालं ना की मग ते ह्याच्यात काम पण करते बरं का. हा, काम पण चालू आहे. मग रूमचं करून घेणार आहे. आणि रूमचं झालं नाही झालं ना तर रूमला तसंच सोडायचं. जेव्हा असतील पैसे तेव्हा बघू नंतर. पण बाकी मग आहे ना, जे पुढचं फ्रंटचं आहे ना, फ्रंट हा तिथलं आहे ना त्याचं करायचं आहे. मग फ्रंटचं त्याचे म्हणजे प्लास्टर करायचं, खालच्या फरशी करायची. म्हणजे काय पाऊस पाणी आलं ना तरी आपलं सगळं ह्याच्यातून जाईल निघून. त्याच्यामुळं बघू आता कसं कसं तुम्हाला सांगते मी, सगळं सांगत असते मी. आणि सांगल स्वयंपाक काय अजून मी बनवलेलं नाही. पोरं दोन्ही आपलं कॅन्टीन मध्ये जेवत्याल. बाकी जे आहे मला ते आपलं चालेल. दुपारी दाखवलंच तुम्हाला मी काय बनवलंय आणि काय करते. आणि जर का बनवायचंच असेल स्वयंपाक तर मी थोडंसं जलद स्वयंपाकाचे पण दाखवणार आहे. आणि तसं जर मला तर भेंडी पण चिरून ठेवली होती बरं का. भेंडी कापून ठेवलेली आहे. कांदा, हिरवी मिरची, टमाटर सगळं झालं. पण काय झालं माहितीये का, उशीर झाला थोडासा. पोरं मग त्यांचं टायमिंग असतं, तुम्हाला माहिती ना कंपनीचा एक टायमिंग असतो. त्या टायमिंग मध्येच जावं लागतं. त्याच्यामुळे मग म्हणलं बाई तुम्ही आहे ना तिकडं खावा, कॅन्टीन मध्ये राहू दे. कारण मला पण आता महाग मिस्त्री हे आल्याच्या नंतर काम असतं लय. आणि आज एवढी कपडे धुवून टाकल्यात. काल पाऊस झाला, पावसामध्ये ना एवढी कपडे झाली सगळे भिजले. ते लय चिक पावसामध्ये. मग आहे ना आज सगळे कपडे धुवून चहा चाललाय. हा, तर सगळे कपडे धुवून धावून आपल्या वरती टेरेस हा म्हणे ना, मला नव्हतं येत म्हणायला बरं का. टेरेसच म्हणतात ना. अजून पण काही कन्फर्म नाही बरं का की त्याला टेरेस म्हणतात का गच्ची म्हणतात का छत. इकडे तर छत म्हणतात. तर त्या छतवर मी सुकायला टाकून आलेली कपडे. हा, आणि आता जे पण काय असेल ना पुढचं तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे. बाहेरचं सुद्धा आपलं जे बाहेरचं फ्रंटचं आहे ना ते अर्ध राहिलं होतं प्लास्टर, ते पण पूर्ण झालेलं आहे. आणि आतमध्ये आता टॉयलेट बाथरूम मध्ये प्लास्टर चालू आहे. तर चला आता आपण चहा घेऊन जाऊ. तुम्हाला दाखवते मी चहा बनवायला लागलेली आहे. चला. तर आता जवळ तुमच्या संग गप्पा मारल्या तर आपला चहा अगदी मस्त 1 नंबरचा असा उकळलेला आहे. हा, चांगला कडलाय मस्तपैकी कडक चहा. कारण मोसम म्हणजे वातावरण पण तसंच झालेलं आहे पावसाचं. आणि त्याच्यात चहा मस्त गरमागरम. तर चालू आहे आता चहा. तुम्हाला दाखवू का. हे बघा, भेंडी, टमाटर, हे बघा हिरवी मिरची, लसण, कांदा, टमाटर आणि खाली भेंडी. हा,
भेंडी काय करे आड्या हे इकडे भेंडी म्हणतात म्हणजे आपल्या इकडे भेंडी असं म्हणतात. भेंडी पण चिरून ठेवलेली आहे. हा आता बघू जमलं तर बनवायला पाहिजे तर मी ह्यांना चहा देऊन येते. हा येतो मी सुद्धा सगळ्यांनी चहा प्यायला. हा मस्त चहा झालेला आहे. या तुम्ही सुद्धा सगळ्यांनी चहा प्यायला. या हाय करते क्या देते थे चीनी चम्मच और कटोरी. मैंने चाह तो मीठी बना रखी है और भी दो. मैंने चाह ज्यादा आज मीठी बना दी. तो बोला ऊपर ऊपर बुलावा है ना मिस्त्री ने. तुम्हाला दाखवू का हे बघा मैं कटोरी भी दूंगी और चीनी भी दूंगी. फिर नुकोगी चीनी तो दी कौन है थोड़ी ने. गणी मिट्टी चहा पिऊ है. देख देख बघा आता हे चहा प्यायचं. हाँ कर दिया. हाँ ले वो लेना चीनी. हाँ उठा तो रुक जाओ और दूंगी मैं गनी ना. नहीं तो पीना. चीनी चहामध्ये साखर टाकली आणि साखर टाकून हलवून चालले आता प्यायचं. लय पिती लय. काही इसके तो मराठी वीडियो लाइक हो है ना. मराठी वीडियो लाइक हो हिंदी में इसकी वीडियो लाइक बिना होती. जब आता मैंने यो कर ले रखे हरी लय साखर म्हणजे ना काय करते माहितीये का. लय साखर लय पिती. चहा मध्ये एवढी साखर होट सुद्धा चिटकून जायचे बाबा. एवढं चहा एवढं साखर. आम्ही साखर कमी टाकतो चहा मध्ये आणि हे लय पिते. भाई हाय कर दे. हेलो गाड़ी कुछ ना है साफ सुथरा करते. चला आता चहा पितो आम्ही पहिला. हा आणि मग तुम्हाला आहे ना दाखवते मी नंतर. काम दाखवून येईल तुम्हाला नंतर. चला आता आपण तुम्हाला दाखवते मी काम चालू आहे ना तिकडं ते काम दाखवते. हा तर चला कुठे काम चाललंय ते दाखवते. हो तर चला तुम्हाला दाखवते बर का. टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे बघा. दिसतंय का. हे टॉयलेट बाथरूमचं सगळं चढले दोघं पुढं. आता हे टॉयलेट बाथरूमचं प्लास्टर चालू आहे. खाली प्लास्टर चालू आहे. अरे हे कसं काम चालू आहे बघा. तुम्हाला लांबून तर काही दिसणार नाही. तिकडून नाही दिसत ना अंधार आहे. तर हे आपलं रूम झाले का. आणि हे टॉयलेट बाथरूम आहे. हे चाललं टॉयलेट बाथरूम बघा. ठीक आहे. तर चला आता आतमध्ये शिरले दोघं मिस्त्री आणि मजदूर. तर आता हे क्लिअर झाल्यावर तुम्हाला संध्याकाळी जवळ आता मी व्हिडिओ करते शूट तर संध्याकाळपर्यंत दाखवेल मी तुम्हाला. हे का इथंच बनवलेला मसाला. चला आता बाहेरचं मस्त आता बाहेरची कामं दाखवते ना काय काय झालं. हे बघा
हे पण आपलं झालं क्लिअर. रूमचा दरवाजा आहे ते, हे प्लास्टर राहिलं होतं, हे पण अगदी मस्त क्लिअर झालेलं आहे है ना, छानपैकी बघा. झालं ना छान. हे काय असं माती इकडं हे टाकायचं पण चाललंय काम. हे अशी माती घराच्या शेजारी माती टाकली ना अशी, म्हणजे काय आहे ना की पावसाचं पाणी वगैरे असलं का नाही मग ते हे शिरणार नाही बिताडांमध्ये, नाही तर बिताडांमध्ये शिरलं की मग ते खतरा आहे, खतरा. मग खतऱ्यापेक्षा पहिलं माती टाकायची काय अशी. तर चला आता ह्या का सगळीकडनं चौकडनं प्लास्टर अगदी मस्त छान पैकी झालेलं आहे बघा. झालं ना मस्त छान. आणि वरचं पण झालेलं आहे आपलं जिन्याचं काम. जिन्ना म्हणजे ते ब्रिज, शिडी. हा काय त्यांचा आवाज चालला तर त्यांचे ते गाणे चालू केलेले आहेत. चला आपण वरती जाऊ. हे का वरती दाखवते तुम्हाला वरचं सुद्धा बघा. ह्या पायऱ्या केल्यात ना, अशा पायऱ्या केल्या. तिकडे आपण लावायचं ग्रिल वगैरे काहीतरी लावायचं. कपडे सुकाळी टाकले त्या का धुवून सकाळी. तर हे झाला जिन्ना म्हणजेच ब्रिज. कसं दिसतंय वरून. हे त्या दिवशी प्लास्टर केलेलं लिंबाचं झाड बघा. बघा पहिलं आपलं असं होतं बघा कच्च, आता केलं पक्क काम है का. छान झालं का नाही आता पक्क. वरती खाट घाला, काही फंक्शन प्रोग्राम करा, अगदी मस्त. हे आहे वरचा व्ह्यू. आता ह्या कोपऱ्यातून असं दाखवते आता बघा कशी वाटली. आहे का आपली छत ही झाली पूर्ण पक्की छत. पहिलं असंच होतं व सगळं. गेले दिवस आता हे सुद्धा. तसेच देव परमेश्वर सगळ्याची मनोकामना पूर्ण करू. दमादमाने आपलं राहायसाठी तर केलं ना. व्ह्यू दाखवू का तुम्हाला. व्ह्यू बघा अगदी व्ह्यू असा आहे मस्त. छान वाटेल तुम्हाला सुद्धा. हो का बघा आपल्या छतवर उभा राहून अगदी सगळं दिसतंय बघा. हे का कसं वाटलं. वरती कसं वाटलं तुम्हाला सांगा. इथं सावली जरा तर ह्या झाडाच्या सावलीला बसते मी हे का. ह्याच्या खाली बसते आणि मग तुमच्या संग जरा गप्पा मारू. बघा झालं का नाही चांगलं. हाय राम रामजी. चला वरती आलेली आता तुम्हाला घेऊन. हा आणि वरती मस्त ह्या झाडाची सावली आहे बघा. ह्या झाडाच्या सावलीमध्ये
आम्ही मस्त बसलेली, हवा बघा किती छान सुटली ना बघा. वाव, किती छान हवा सुटली. तर असं झालं बघा, एवढं आज पूर्ण एक महिना झालाय. हा, काम चालू आहे. पोरं गेली कामाला, स्वयंपाक काय केलेला नाही. खाली तिथं लागलं टॉयलेट बाथरूम मध्ये प्लास्टर काम चालू आहे प्लास्टरचं. आता ते झालं की मग आपलं रसोईचं करायचं, किचनचं. मग किचन क्लिअर करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग ते जे आपलं आहे ना बाहेर चौक ते मोठा गॅलरीशी काय म्हणते त्याला, हॉल मोकळाचे, वरती काय टाकलेलं नाहीये ते हॉल, ते क्लिअर करणार आहे. आणि नंतर मग बंद करायचं, मग कामच झालं, बस करणार मी. त्याच्यानंतर जे आहे ना, असंच थोडे दिवसांनी परत मग आपल्याकडे जरा देव परमेश्वर जसं देईल तसं मग अजून परत करायचं. हा, मेहनत फुल करायची, तवर ज्याचं घेतलंय त्याचं द्यायचं, थोडेसे जमा करायचे अजून आपल्या जवळ, परत लावायचं घरात, है ना. हा, चांगली गोष्ट आहे ही. आपण कुठं लावत नाही, कुठं म्हणजे काय म्हणतात वायफट जात नाही, काय नाही. आपलं कमवायचं, कष्ट करायचं. पोरं पण चांगली निघलेली आहेत, पोरं पण चांगली मस्त नोकरी कामं करतात. जसं पण येईल आपलं तसं पोरांच्याच मेहनतीवर चाललेलं आहे. खरं तर पोरांची मेहनत आहे, माझा सपोर्ट एवढा आहे की तुम्ही जावा कामाला, मी आहे इथं. चहा पाणी खाणं पिणं सगळं मी आहे म्हणलं त्यांचं. तुम्ही आपलं निवांत काम करा, है ना. तर असं आहे. तर तेच आहे, सगळे मिळून मिसळून करतोय. पुढे 1-2 महिने, अजून 1-2 वर्षांनी, ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी पोरांची लग्न करायच्यात. सुना येतात, काय माहिती कशा येतात कशा नाही. पण आपण चांगलं असले की सुना पण चांगल्या असतात ना. बघू आता, देव परमेश्वराला माहिती. ते तर चला, मी अशी येड्यागत बडबड करत लागते बोलायला तुमच्या संग. असं आहे ना, तुमच्या संग बोलायला लागलं ना, थोडा टाइम मिळाला ना की असं वाटतं सगळं मनातलं बोलत राहावं. मला माहिती तुम्ही पण ऐकत असता, माझं ऐकत असताना. तर पहिलं मी मेहनत केली, लय मेहनत केली. देव परमेश्वर तुम्हाला तर काय माहिती, मी सांगाल तसंच आहे, तुम्ही हा म्हणसाल. पण देव परमेश्वर बघायला आहे, तो वरती बसलेला आहे. त्याला पण माहिती बाबा हिने मेहनत केली, मग नशिबाला पोरं चांगली दिली, अगदी चांगली दिली, मेहनती दिली. अजिबात त्यांचं काही व्यसन नाही, काय नाही, काही सुद्धा नाही. खाण्यापिण्याचं मम्मी हे बनव, मम्मी ते बनव, मम्मी हे बनव, मम्मी ते बनव, हा तेवढं असतं मात्र, तेवढं असतं. तर बाकी अजून काही नाही पोरांचं. पोरं देवाच्या दयाने लय चांगली निघली. मी चांगली होती, कष्ट केलं, हे केलं. पोरांनी बघितलं पाहिजे मग आपल्या मम्मीने कसं कसं कष्ट केलंय, त्याच्यामुळे आज पोरं माझी चांगली निघली. जर मीच कुठंतरी म्हणजे असा काय म्हणतात त्याला, चुकीचा पाऊल टाकला असता, कुठं मी काय चुकी केली असती, तर माझी पोरं पण म्हणले हे मम्मी तर आपली अशीच. देव परमेश्वर पण म्हणला असतं चल ना, काय करते हे. मग त्याच्यामुळं नाही, कष्ट केलं, कष्टच्या किती करायला लावलं तेवढं कष्टाला मागं हटली नाही का, करत राहिली. आणि आज देवाच्या दयाने तुम्हाला तर काय हुकारे भरू, तुम्ही काय तर हा म्हणसाल, पण देवा परमेश्वराच्या दयाने त्यांना पण माहिती देवाला की बाबा पोरं आहेत नशिबाला चांगली, है ना. तर चला, मी लय बोलते ना, काय करू, नाही बोलायला पाहिजे एवढं, पण बोलते. मग मला आहे ना असं वाटतं मनातलं कुठेतरी आपलं सांगावं, बोलावं. आता मोकळं आता कोणच नाहीये बरं का, मी एकटी बसलेले, सगळं तुमच्या संग गप्पा मारत. खाली काम लागलेत, मिस्त्री मजदूर, लेडीज मजदूर आलेले आहेत, चांगले आहेत बिचारा. आपण चांगलं असले की सगळे चांगले असतात. मध्ये काय ना ते पहिले पण आलता मिस्त्री, ते पण चांगले होते बिचारे सगळे. पण ते सेंटरिंगचं काम चालू झालं ते मग त्याला आहे ना दुसरीकडे कामाला गेला तो, त्याच्यामुळे राहिलं. मग ह्याच्यामुळे हे पण आल्या दुसरे, हे पण चांगलेच आहेत. असेच कामं निघतील, हे का नाही. तर चला, अजून काय नाही, आता ते क्लिअर होईल, बघू कसं आहे, काय पुढचं काय दाखवते काय नाही हे मला माहित नाहीये. तर घ्या, सगळ्यांनी लय मोठा व्हिडिओ होतोय. चला, आणि मी लय बोलते, माझं काय मनावर घेऊ नका बरं का जास्त. असंच समजा की जाऊ द्या बाबा, कोई दुखियारी है,
काय म्हणते तिकडच्या भाषेत, आपल्या तिकडच्या, मला तर ती हरियाणा आणि हे मिक्स होत आहे. बाय, परत भेटू आपण, दाखवते तुम्हाला काय ना काय अजून पुढं. हा चला, सगळ्यांनी काळजी घ्या, सगळ्यांनी खुश राहा. तुम्हाला माहिती आहे हे असंच इकडे व्हिडिओ दाखवायला लागला ना की हरियाणाचे लगेच हसायला लागतात. हा, हँगड मँगड काय काय म्हणतात तुला. हा, मराठीमध्ये काय बोलते तू, हे वा 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 करती, आम्हाला कळत नाही ते. त्याच्यामुळे मी तुमच्या संग मराठीमध्ये दमानी बोलत असते, हळूच बोलत असते. हा, कारण ती हसी करतात मग त्याच्यामुळं. तर चला आता जाऊ द्या, तुमच्या संग लई बोलली तर आता काय माहिती कवा बोलते कवा नाही, पण असंच थोडं थोडं दाखवत राहील ना. बघा अगदी इथं एकटी बसलेली आहे बघा. छान हवा बघा ना किती छान चालली आहे हवा. हा का, कसली हवा छान चालली. चला आता जाऊ खाली मस्त पैकी. वरती बसली होती तर हवा एवढी छान वाटायला लागली बघा. चला आता. हा, चाललंय बघा काम मस्त पैकी, आतमध्ये काम चालू आहे. आता इथं बसली काय जिन्यावर. आपल्या लिंबाच्या झाडाच्या सावलीला बसलेली आहे मी. लिंबाच्या झाडाची सावली आहे बघा. किती गरम होतंय. पंखा फराटा लावलाय बघा, लावलाय ना फराटा. हे काम चालू आहे बघा अजून पण आहे ना. आतमध्ये तिथं आहे ना प्लास्टर चालू आहे आतमध्ये, आतमधलं. हे काय इथं मसाला बनवलाय. टॉयलेट बाथरूमचं प्लास्टर चाललेलं आहे. आणि बाहेर आहे ना, बाहेर त्या का ती लेडीज दिसते का तुम्हाला, त्या का तिथं चाललंय रोडे कुटायचं. त्या रोडे कुटायला लागले. हे काम चालल्यात बघा का. प्लास्टर चालू आहे आतमध्ये. चला आता स्वयंपाक करायचा. संध्याकाळ झाली, आपल्याला स्वयंपाकाचा पण टायमिंग झालेला आहे. प्लास्टर चालू आहे. प्लास्टर चाललंय प्लास्टर. हे काय असं काम चाललंय. रोहन आला कामावरनं. हे काय असे रोड्या कुठायचं चाललंय आपण. हाय बाई, हाय करते हाय. हे काय आताच कामावरून आलाय रोहन. बाईक बघा तिथे लावली, बघायला लागलाय काम काय चाललंय काय नाही. हे काय ते चाललेलं आहे. चप्पल चप्पल बाई तन्ने किधर थी वो चप्पल दूसरी. हा, आता वो काढ दे ना. चला आता आपण स्वयंपाक करू मस्त पैकी. रोहन 6 वाजले
रोहन आला कामावरनं. आता ह्यांचं पण राहिलेलं आहे थोडंसं. चालेल आता असंच काम. तर काम चालू आहे, 6 वाजले तरी काम चालू आहे. रोहन सकाळी गेलता, आता कामावरनं आलेला आहे. आता आपण बनवू स्वयंपाक. हाय, चला आता स्वयंपाक चाललाय आपला. स्वयंपाक करते आता. हे काय कामाला लागल्यात. तुम्हाला एक चक्कर मारून आली मी, तुम्हाला दाखवलं. काम चालू आहे अजूनपर्यंत, चालू आहे काम. बघा 6 वाजल्यात बरं का, संध्याकाळच्या 6. आणि ह्या का पशिने बघा, किती पशिने आल्यात बघा. आल्यात ना. तर इकडं हे मोसम आहे बघा. जुलै महिना आहे. अरे जुलै महिन्यातली आज किती तारीख आहे बरं? किती तारीख आहे आज तुम्ही सांगा, मला नाही माहिती. आज तारीख झाली, किती तारीख आहे नाही माहिती मला. असेल 15-16 का 17 आहे, अशीच तारीख आहे, काय माहिती नाही. तर चला आता स्वयंपाक बनवू आपण. तर जुलै महिन्यातली गरमी बघा. चला आता स्वयंपाक करते मी. तर चला, इसे बात पे कढई ठेवलेली आहे. राईचं तेल आपण टाकून घेऊ आता. छान पैकी आपल्याला बनवायचे आहे भेंडी. भेंडी बनवायची, भेंडी. तर या भेंडीसाठी तुम्हाला दाखवलीच होते मी. भेंडी सकाळी चिरून ठेवलेली आहे. तर भेंडी, कांदा, हिरवी मिरची, लसण आणि टमाटर पण घेतलेला आहे. तर चला आता बनवू आपण मस्तपैकी भेंडी. सगळी धूळ माटी, रेत सगळं सिमेंट सब कुछ. अर्धा आम्ही ते पण खातोय. सिमेंट पण खातोय बघा. हा, तर चाललेलं आहे आपलं टॉयलेट बाथरूमचं प्लास्टर. टॉयलेट बाथरूमचं प्लास्टर ओके झालं ना, तिथलं फायनल झालं ना, मग आपल्याला रसोईमध्ये, मग किचनची क्लिअर करायचं किचन. मग किचन मध्ये सुरुवात. तर चला आता तेल लागलंय गरम व्हायला. अगदी मस्त तेल कडलेलं आहे. आणि आपण टाकू आता कांदा, हिरवी मिरची, लसूण. चला, मिस्त्री अजून कामाला लागलेलं बरं का. इथं राहिलंय त्याचं थोडं काम. आणि मिस्त्री आणि 2 बेलदार लेडीज आहेत बघा कामवाल्या. आणले 2. म्हणलं होईल लवकर जेवढं आपलं फायनल होईल तेवढं चांगलं आहे का नाही. तर चाललंय आता बघू किती फायनल होतंय किती नाही, कितपर्यंत घेऊन जायचं काम, कुठपर्यंत न्यायचं आणि कुठपर्यंत सोडायचं. आता हेच चाललेलं आहे. बघू जसं होईल तसं. जेवढ्यापर्यंत आपल्याकडे आहे तेवढ्यापर्यंत लावायचे, त्याच्यानंतर स्टॉप. चला आता मस्त टाकते. आता ह्यात मी टमाटर टाकले, हळदी आणि नमक. हळदी आणि नमक टाकून घेते. हळदी आणि नमक टाकून घेतले. आणि तिकडे ठसका चालू झाला बघा बघा. भेंडीचा हिरवी मिरची आहे ना, हिरवी मिरचीचा ठसकाच येणार ना. ठसक्यावाली हिरवी मिरची आपल्या इथं सगळीकडेच असते म्हणा. फक्त तेलात, गरम तेलात टाका आणि मग बघा. चला, जोग झाला, काय नाही दुसरं, जोग झाला. थोडासा मस्करी केली. तर चला आता आपण आता मी ना घेते भेंडी टाकून मस्त हे सांगा परतून निघाल. सगळा टमाटर सगळं एकत्र होत आहे बघा. मग लगेच टाकून घेते आता भेंडी. हो, थांबा मी बंद करून टाक. तर चला आता भेंडी घेतली बनवून. आता आपण बनवून घेऊ वाटते. आता काय टाकायचं नाही बरं का, फक्त हिरवी मिरची, लसण, कांदा, टमाटर, हळदी आणि मीठ आणि आपली भेंडी. त्यात अजून दुसरं काय टाकलं नाही बरं का. मी शेंगदाण्याचं कूट वगैरे काय नाही आहे.
फक्त अशी बनवायची साधी आणि सिंपल. कारण वातड पहिलीच असते ती आणि त्यात आपण मग घालून ते शेंगदाणे टाकल्यानं मग कवा कवा टाकत असते, पण आज असंच बनवायची आपल्याला. चला आता मी बनवायची रोटी. चला हो का, मस्त पीठ मळायचं काम चाललेलं आहे. पीठ मळून घेते आता. चला हे बघा, मस्तपैकी आपण गुच्छेमार पीठ तयार केलेलं आहे. हा, भेंडी आपली हे बघा काय लागलेली आहे. तर चला आता पीठ मळ बनवू आपण रोट्यानंतर. आता बघू बाहेर काम, आता ती कामाची सुट्टी करायला लागल्यात बरं का. तर बघू आता काय चाललंय त्याचं. स्वयंपाक करता लय गरम व्हायला लागले आतमध्ये, एवढं गरम व्हायला लागलंय की मरणाचं गरम व्हायला लागलं हे आता. अजून काम चालू आहे बरं का. लाईट लागली. हा ठीक आहे. हे सुद्धा रूम चांगला लेवल केलेला आहे बरं का. ह्याच्यात पण आपल्याला टाकायचं ना कोबा. पिठाचा हात आहे बरं का माझा, पिठाचा. कोबा टाकायचा. हो बाई, बाई राम राम. आज बाई ना क्यों कर छट्टी मुलगी बाई. अच्छा हो बाई. हा आज तो मैं भाई ने दिखा जो मका बेरना यो भाई क्यों कर चमक गया ले अल्लाह खाए हुए ने. देखा आज तो कपड़े कुपड़े भी सही कर करा रहा भाई. आज तो मेरी वीडियो में आने का है तू. और यो है मेरा भाई, देखो इसको, ये भाई है ये दूसरा भाई. चल रहा है काम. चला चाललंय काम बरं का मस्त पैकी. चला आता मस्त रोट्या बनवायला लागलेली आहे मी छान पैकी. भेंडीची भाजी बनवली, रोट्या पण टोपलभर बनवल्यात आणि संगच आता मिस्त्र्यांचा पगार पण केला. म्हणजे कसं त्यांचे काम चालूच होते. मग आता मध्येच ते गेले नव्हते का, तुम्हाला म्हणलं चला दाखवते मी काय काम चाललंय अजून पण. तवा आहे ना, मी मस्त पैकी त्यांचे पैसे पण दिले आणि आता त्यांनी सुट्टी केलेली आहे. मी त्यांना बाहेरच सोडून आलती बरं का. म्हणलं चाललंय अजून काम आपलं, तर रोट्या बनवून घ्यावं. तर मग मी छान पैकी अशा रोट्या बनवायला लागली. आता गेली बरं का, त्यांची झाली सुट्टी. मिस्त्री लोक सगळे गेले बघा. आता आपली भेंडीची भाजी पण झालेली आहे आणि रोट्या पण बनवल्यात बघा. या तुम्ही सुद्धा मस्तपैकी गरमागरम अगदी जेवायला. हा जसं पण असेल पण छान लागतं बघा. एवढ्या राड्या रपट्यातून आहे ना स्वयंपाकाचा पण वेळ आणि टाइम काढावाच लागतो. बघू आता कवर चालतंय काम. जवळ चालेल तर तुम्हाला जसं असेल ते येतच राहणार अपडेट. तर दाखवू का तुम्हाला. बघा आपल्या टोपलभर हे बघा. हा अशा टोपलभर मस्त पैकी बघा रोट्या बनवल्यात. हा आणि हा भाजी पण टाकली. भेंडी तयार झालेली आहे अगदी मस्त पैकी. हे नाही टाकलेलं तुम्ही म्हणसाल काय शेंगदाण्याचं कूट वगैरे काय टाकलं नाही बरं का, पण झाली छान मस्त. या बघा है ना. हा मस्त शिजली. आणि उभा कांदा चिरला होता. उभा कांदा चिरून घेतला ना तर त्याने अजून छान लागते. तर आपली झालेली मस्त भेंडीची भाजी आणि छानपैकी हे बघा रोट्या. तर कसं वाटलं तुम्हाला जेवणाचं आपलं. चला आता भेंडी झाली. आता आपलं बेसन पोळी बनवते बघा. कारण आवडते पोरांना, लय आवडते. त्यांच्यासाठी रोज जरी बनवली ना तरी खात्याल. तर आता 2 मस्त बेसनच्या पोळ्या बनवते.
मस्त कांदा हिरवी मिरची टाकलेली बघा छान पैकी. कोथिंबीर तर कुठं मिळायची पण आपला कांदा आणि हिरवी मिरची टाकून अगदी छान पैकी बघा एक बनवली. एक ठेवलेलं आहे आता. 2 बेसनच्या पोळ्या अशा मस्त बनवते आणि तिसरी मी राहिली ना तर मग मी ह्याच्यातून थोडी आणि त्याच्यातून थोडी मी अशी घेत असते. मग माझं पण होतं आणि त्यांचं पण होतंय. तर चला हे बघा आपण बनवलेले आहे छानपैकी बेसनाच्या पोळ्या, भेंडी, रोट्या. ह्या का रोट्या सुद्धा ह्या का रोट्या. हा तर आज आपला स्वयंपाक असा मी केलेला आहे. आज तर आता मी करते हो अपलोड. हा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा. भेटू आपण पुढच्या थांबा. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. आता अंधार पडलेला आहे आणि 7, 7:30चा टायमिंग झालेला आहे. हा बघा माझा अवतार कसा झालाय ना. हो द्या. तर सगळ्यांनी ह्याच गोष्टीवर ये जेवायला मस्तपैकी गरमागरम रोट्या. हा रोट्या, भेंडीची भाजी आणि बेसनची पोळी. एक नंबर जेवण आहे बरं का. हा टायमाला मिळलं ना ते लय भारी. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ सगळा ते पण सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. ह्या सगळं कपडे भिजलेले आहेत बरं का माझी घामाने. आता मी स्वयंपाक झाला की मी आंघोळ करणार आहे पहिली. तर चला घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. आणि सगळ्यांनी खुश राहा आणि सगळ्यांनी जेवायला या गरमागरम. बाय.